चला आज आपण बघूयात इयत्ता 10वी साठी गणित भाग 2 चे बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे असे प्रश्न आज आपण कव्हर करूयात। कोणकोणते प्रश्न येणार आहेत ते मी फक्त सांगते। येणार म्हणण्यापेक्षा इयत्ता 10वी गणित भाग 2 बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे असे प्रश्न आज काही मी तुम्हाला सांगणार आहे। मी जे सांगणार आहे ते पण कराच आणि त्याच्यासोबत बाकीचे सुद्धा तुम्ही प्रश्न कव्हर करा, कारण ओझरती नजर तरी त्याच्यावरून गेलीच पाहिजे, कारण बरेचसेच प्रश्न ना एकमेकांशी रिलेट करतात, त्याच्यामुळे ते पण तुमच्या हाताखालून घालवा। बघूयात आता सिमिलरिटी। बघा सिमिलरिटी कसं असतं, सुरुवातीपासून टॉपिक असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं त्याचं चांगलं प्रॅक्टिस झालेलं असतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप काही तुम्हाला बघण्यासारखं वगैरे तर अजिबात नाही। तरी सुद्धा का नाही त्याच्यामधला पहिला बीपीटी आहे का, जो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आहे बघा, तर तो व्यवस्थित करायचा। आता तो जरी थेरम नाही आला तरी काय असतं, त्याच्यावर येणारे प्रश्न तरी तुम्हाला एक्झामला विचारलेले असतात, त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून तोही टॉपिक तुम्हाला कव्हर करायचा आहे। टॉपिक कव्हर म्हणजे तो सब टॉपिक आहे, तो म्हणजे प्रमेय जे आहे का बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, हा व्यवस्थित करा। व्यवस्थित म्हणजे आता पहिल्यापासून पहिलाच टॉपिक आहे आणि टॉपिकमधला पहिलाच प्रमेय आहे, त्याच्यामुळे जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांचा तो पाठही असणार आहे, त्याच्यामुळे फक्त त्याच्यावरून एकदा रिव्हिजन करा, ना की मी तुम्हाला ॲज इट इज सगळा सोडवून बघा असं नाही म्हणणार। त्यानंतर याच्यावरचे कॉन्व्हर्स वगैरे आहे तर तो कॉन्व्हर्स काही करू नका। त्यानंतर बघा 8 नंबर पेजवरती ना प्रॉपर्टी ऑफ अँड बायसेक्टर ऑफ अँगल, तो पण एक थेरम बघून घ्यायचा, त्याच्याकडे पण तुम्ही दुर्लक्ष अजिबात करू नका। नेक्स्ट 10 नंबरवरची जी प्रॉपर्टी आहे ना, तर त्या प्रॉपर्टीवरून तुम्हाला एक्झाम्पल विचारली जातात, प्रॉपर्टी प्रूफ करायची नाही, म्हणजे विनाकारण त्याच्यामध्ये वेळ अजिबात वाया घालवू नका, नाही केली तरी चालेल। त्यानंतरचं बघा नेक्स्ट एक्झाम्पल जे ते 1.2 मध्ये आहे बघा, सेकंड एक्झाम्पल आहे आणि पहिलं तर काय तुम्हाला बायसेक्टर आहे का नाही हे ओळखायचं आहे। तुमचा थेरम जर क्लिअर असेल ना तर पहिला प्रश्न इझिली सुटू शकतो, तरी सुद्धा एकदा तुम्ही डोळ्याखालून घालवायचा आहे। त्यानंतर त्याच ह्याच्यामधले तिसरा एक क्वेश्चन व्यवस्थित करा, तिसरा करा, पाचवा करा, त्यानंतरचा तिसरा, पाचवा, सहावा, नववा, हे एवढे प्रश्न, नववा आणि आठवा, 8 9 असे कुठले कुठले बघा, तिसरा करा, त्यानंतरचा तिसऱ्यानंतर पाचवा, सहावा, सातवा, आठवा आणि नववा, हे एवढे प्रश्न तुम्ही एक एकदा डोळ्याखालून घालवा। सेम आहेत, म्हणजे अगदी कन्सेप्ट थोड्याफार वेगळे आणि अगोदर थेरम केल्यामुळे ना त्या सुटू शकतात आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं झालेलं पण असणार आहे, कारण तो पहिलाच टॉपिक आहे। त्यानंतर 1.3 मधलं बघा सेकंड एक्झाम्पल आहे का, ते तेवढं व्यवस्थित करा, बाकीचे एक्झाम्पल काही तुम्ही नाही बघितली तरी चालतील। अदरवाईज मग जे प्रूफ असतात ना, तर ते प्रूफ तुम्हाला ऑन दी स्पॉट त्याच्यामध्ये लिहिता आलंच पाहिजे, असं नाही की सगळे प्रूफ तुम्हाला ॲज इट इज पुस्तकातले येतीलच असं नाही होत। त्यानंतर थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स म्हणून आहे बघा 23 पेज नंबरवरती, तो पूर्ण करायचा आहे। त्यानंतर 1.4 मधलं पहिलं दुसरं एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, अगदी 1 2 मार्कांचे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात जास्त काही वेळ वाया घालवू नका, फक्त थेरमवरनं ते सगळे प्रश्न एकदा हाताखालून घालवा, त्यातला पण चौथा पाचवा प्रश्न व्यवस्थित करून जा। नेक्स्ट बघा ह्याच्यामधले आहेत प्रॉब्लेम सेट 1 मधला, तिसरा करा, तिसरा, चौथा, सहावा, तिसरा, चौथा आणि सहावा करा, त्यानंतर सातवा आणि आठवा, एवढे तरी किमान त्याच्यातले ओझरते का होईना पण प्रश्न बघूनच जायला हवेत। त्यानंतर बघा सिमिलरिटी आणि 33 पेज नंबरवर आहे का, ते दोन्ही पण काही करायची गरज नाही, थेरम वगैरे। पायथागोरस थेरम आठवणीनं करायचा, एकतर थेरम तर असू शकतो किंवा त्यावरची एक्झाम्पल तर असू शकतात, ॲक्टिव्हिटी पूर्ण करा असा थेरम येईल, त्याच्यामुळे तो परफेक्ट करून जायचा, अगदी डायग्राम सहित वगैरे, नावं वगैरे कशी दिलेली आहेत हा समजावून घेऊन करा, कारण जर ॲक्टिव्हिटी पूर्ण करा असेल तर नावं वगैरे जर बदलून आला ना तरी पण तुम्हाला तो म्हणजे ॲक्टिव्हिटी पूर्ण करायला आल्या पाहिजेत, कॉन्व्हर्स काही तुम्ही करत बसू नका। त्यानंतर 2.1 मधला ट्रिपलेट आहेत का नाहीत, अगदी तो 7वी 8वीला पण प्रश्न आहे, त्याच्यामुळे कुणाला येणार नाही असा एकही विद्यार्थी क्लासमध्ये नसावा किंवा इतर ठिकाणी सुद्धा नसेल एकही विद्यार्थी की ज्यांना ट्रिपलेट वगैरे फाइंड आउट करायला येत नाहीत, सगळ्यांना ते जमतात, कितीही गंडातला गंड मुलगा असला ना तरी ट्रिपलेट त्यांना सोडवता येतातच, हा माझा विश्वास आहे। त्याच्यामुळे तो ट्रिपलेटवाला, त्यानंतर दुसरा तिसरा प्रश्न परफेक्ट करायचा, दुसरा तिसरा परफेक्ट आणि त्यानंतर सातवा, दुसरा तिसरा सातवा आणि आठव्यावर एक चांगलं फोकस करा, तसले पण प्रश्न 1 2 मार्कांसाठी असतात।
त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम नका करत बसू, अपोलोनियस थेरम करा आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल पण सॉल्व करून बघायचं काय काय आहे, कोणत्या दोन बाजूंचा वर्ग आहे इज इक्वल्स टू कुठल्या मीडियन वगैरे हा काही प्रकार आहे ना तो नीट बघून घ्यायचा. त्यानंतर अपोलोनियस थेरम परफेक्ट करा. त्यानंतर त्याच्यावरच एक एक्झाम्पल तरी, जर तो नाही आला तर तो तरी असतो, त्याच्यामुळे एक्झाम्पल तरी तुम्हाला सुटायला हवं. 2.2 मधलं त्याच्याशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे पहिलं दुसरं एक्झाम्पल करा परफेक्ट. त्यानंतरचं बघा तिसऱ्या टॉपिकमधला जो सर्कल आहे, तर सर्कलमध्ये तुम्हाला अगदी 3.1ला डायरेक्ट जायचं, आधेमध्ये काही त्याच्यातलं थेरम वगैरे काही तिथले करत बसू नका. 3.1 मधला पहिला दुसरा प्रश्न परफेक्ट करायचा, पहिला दुसरा त्याच्यात काही ठेवू नका, पहिल्यावरती जास्तीत जास्त फोकस करा. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.2 मधला एकदम सोपे प्रश्न आहेत की अखंड टॉपिकमध्ये कोणते सोपे नाहीत अशी इतके सोपे प्रश्न आहेत. प्लस मायनस या धर्तीवर आहेत, एक्सटर्नल इंटरनल सर्कल्स आहेत, तर त्या इंटरनली जर टच इच अदर असेल तर काय, एक्सटर्नली टचिंग इच अदर असेल तर काय, अशा आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अगदी प्लस मायनस वगैरे सगळ्यांना तिथं दिलेल्या संख्यांचं करता येतं, त्याच्यामुळे ते दोन्ही तिन्ही प्रश्न बघा. आता मी म्हणणार नाही की हाच येईल असं, पण पहिले 3 प्रश्न व्यवस्थित करा. चौथा पाचवा जास्त काही लक्ष घालत बसू नका. त्यानंतर 61 पेज नंबरवरचा जो थेरम आहे तर तो थेरम परफेक्ट करा. 61 पेज नंबरवरती थेरम दिलाय कोणता, तर द क्वाड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट, तर तो थेरम परफेक्ट करा, ॲक्टिव्हिटीसाठी असू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, ओझरता बघून जायचं, ॲक्टिव्हिटीसाठी असू शकतो. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल का नाही बऱ्याच वेळा एक्झामला विचारलेलं आहे, पण आता त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं हाच थेरम पण वेगळ्या पद्धतीनं विचारतात, त्याच्यामुळे हा करून जा. पण ह्याच्याशी जरी उलट सुलट जरी आलं ना तरी त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय बदल आहे ना तो त्याच्यामध्ये काय करायचं आहे हा तुम्हाला कळायला पाहिजे, त्याच्यामुळे हा जरा उलट सुलट प्रश्न विचारतात सायक्लिक क्वाड्रिलॅटरलला. कॉन्व्हर्स काय नका करत बसू, कॉन्व्हर्सची काय आवश्यकता नाही. 3.4 मधला तिसरा प्रश्न परफेक्ट करायचा, तिसरा पहिल्यांदा सॉल्व करून बघा, तिसरा सुटल्यानंतर मग पहिला दुसरा बघितला तरी हरकत नाही. 3.5 मधला फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ हे चारही प्रश्न तुम्ही एक्झामला परफेक्ट करून जायचेच, त्याच्यात काही शंकाच नाही. आणि बऱ्यापैकी प्रॉपर्टीवरनं आहेत, त्याच्यामुळे पहिल्यांदा प्रॉपर्टी राईट करायची आणि मग त्याच्यामध्ये दिलेल्या व्हॅल्यूज पुट करून मग सॉल्व करायचं, तसंच डिरेक्टली अजिबात करू नका. त्यानंतर प्रॉब्लेम सेट थर्डमधलं ना दुसरा एक क्वेश्चन करा, दुसरा आणि तिसरा परफेक्ट करून जायचं, दुसरा तिसरा प्रश्न परफेक्ट करा. नेक्स्ट बघा, मग तेवढं तरी करायलाच पाहिजे. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमधले तुम्हाला एक काम करायचं, मी क्लासमध्ये पण सांगितलेलं होतंच, क्लासमध्ये पण 4.1 आहे तो सगळा सोडवायचा, त्याच्यातली एक तरी कन्स्ट्रक्शन 100% पेपरला असणार आहे. त्यातलं पहिलं खूप सोपं आहे, पहिले दुसरे बऱ्यापैकी जमतात, नाही पहिला तर इझिली जमू शकतोय, पहिल्याचा काही प्रॉब्लेमच नाही. दुसरा तिसरा चौथा ना एकदा काढून बघायचा, कारण दोन्ही त्रिकोणामध्ये नाही जो व्हर्टेक्स म्हणतात जो शिरोबिंदू आहे ना तो सेम असतो. मग सेम असलं का जरासं मुलांची गफलत होते की ट्रँगल कसे काढायचे वगैरे, तर ते परफेक्ट करून जायचं. क्लासमधल्या मुलांना मी मध्ये पण सराव सुरू होता त्यावेळी बऱ्याच जणांचे चुकले होते, त्यावेळेस पण तुमच्याकडून क्लासमध्ये 4.1 सोडवून घेतलेला होता परत डबल. आता अजून एकदा बघा जेणेकरून चुकणार नाही असा. 4.2 मधले पण नाही, तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा अगदी सिमिलर आहेत, म्हणजे सगळ्यांच्या टँजंटच काढायचं आहे. कुणामध्ये बायसेक्टर परपेंडिक्युलर वगैरे हे कसे काढायचे आहेत ना हे फक्त एकदा तुम्ही काय करा बघून घ्या आणि स्वतःचं कर्कटक असावं, कुणाला ह्याला माग त्याला माग असं व्हायला नको. पेपरला जाताना आपलं सगळं साहित्य घेऊन जा, क्लासमध्ये शाळेत वगैरे कुणी नाही कुणी ॲडजस्ट करत असतं, विनाकारण एक्झामला प्रॉब्लेम्स नकोत, आपलं सगळं साहित्य असावं, त्याच्यामुळे त्याच्यात सांगितलेले ते सगळे प्रश्न करा. त्यानंतर बघा कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे ना, तर कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधलं फाइंड द डिस्टन्स बिटवीन फिक्स करायचा. आणि ज्या विद्यार्थ्यांना ना फाइंड द डिस्टन्स हा क्वेश्चन जमला म्हणजे अंतर काढा, ज्या विद्यार्थ्यांना जमला ना तो एक लिनियर आहेत का नाही हे 101% जमणारच, काहीच त्याच्यात वाद नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अंतर काढा असं जरी प्रश्न आला म्हणजे फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन 2 कोऑर्डिनेट्स असा जरी आला, किंवा
व्हिच ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर ऑर नॉट कोलिनियर असं जरी आलं ना तरीसुद्धा तुम्हाला 100% जमणार तो. त्याच्यामुळे अंतराचं सूत्र म्हणजे फाइंड आउट द डिस्टन्स आहे, तर तो डिस्टन्स फॉर्म्युला परफेक्ट करा. म्हणजे एक लिनियर ते लिनियर आणि कोलिनियर नॉन कोलिनियर आहे तो प्रश्न तुम्हाला जमला म्हणून समजायचं. त्याच्यामुळे ते व्यवस्थित करा. त्याच्यासाठी 5.1 मधला पहिला आणि दुसरा प्रश्न तुम्हाला परफेक्ट करायचा आहे. सगळी सोडवून बघू नका. एक जरी सोडवलं ना तर मी गॅरंटी देते की तुम्हाला डिस्टन्समधले सगळे प्रश्न जमणारच. फक्त काय प्लस मायनस मायनस होणार, मोठ्या संख्येचं साईन जाणार वगैरे, हे जे काही मी क्लासमध्ये शिकवलं आहे किंवा दोन्ही दोन्ही मायनस वगैरे असेल तर काय होणार ते मात्र तुम्हाला जमलंच पाहिजे. खरं त्याच्यात जर चुकला तर अखंड एक्झाम्पल पूर्ण चुकणार आणि मग काय 3 मार्क तिथंच तुमचे जातील. त्याच्यामुळे तसं करू नका. म्हणून पहिलं डिस्टन्स फॉर्म्युला परफेक्ट करा. प्लस मायनस मायनस प्लस काय होतं, ग्रेटर नंबरचं साईन कधी जाणार हे परफेक्ट करा. दोन्ही मायनस मायनस असेल तर प्लस होतं, पण साईन कोणाचं जाणार तर ग्रेटर नंबरचं जाणार, हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यामुळं तिथला डिस्टन्स सुटला की तुम्हाला कोलिनियर सुटणार आणि कोलिनियर किंवा डिस्टन्स ह्याच्यावरचा एक तरी परफेक्ट प्रश्न तुम्हाला पेपरसाठी असणारच आहे. त्याच्यामुळे त्या धर्तीवर तुम्ही सोडवून जायचं आहे. त्यानंतर मिड पॉईंट, सेंट्रॉइड मिड पॉईंट फॉर्म्युला x1 + x2/2 किंवा सेंट्रॉइड फॉर्म्युला, ह्या दोघांपैकी ना एक पेपरला असतोच. आणि ह्याच्यासारखे सोपे प्रश्न कुठंच नाहीत असं म्हणायला हरकत नाही. इतके सिंपल प्रश्न की x1 x2 शोधायचे, कोऑर्डिनेट्स नाही का x1 y1 x2 y2 हे शोधायचे आणि त्यांची बेरीज /2 करायचं म्हणजे मिड पॉईंट निघतो. आणि सेंट्रॉइडला तर काय तिघांची x1 + x2 + x3 /3 y1 + y2 + y3/3 हे तुम्ही ओझरते जरी फॉर्म्युले बघून गेलात ना ह्याचे तरी सुद्धा तुम्हाला जमणार. आणि बेरजा वजाबाकी कोणाला येत नाही असं म्हणजे 10वीला जाणाऱ्या मुलांना असं नाही असणार. म्हणजे एवढी गंड मुलं असू शकत नाही जी 10वीला जाणार आहे त्यांनी, ज्यांना बेरजा वजाबाकी किंवा डिव्हायडेशन वगैरे जमत नाही असं. आणि कुणी असू पण नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मिड पॉईंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला दोन्ही फॉर्म्युले परफेक्ट करायचे आहेत. त्यानंतरचं बघा सेक्शन फॉर्म्युला जो आहे, तर सेक्शन फॉर्म्युला तुम्हाला अगदी 1:2 2:1 असे जे रेशोमध्ये दिलेत ना तर ते दोन्ही तिन्ही आहेत. ते एक सुटला की दुसरं गणित सुटते आणि ते काय असे विचारत नाहीत बघा. 3-3 मार्कांचे आहेत. त्याच्यामुळे ते प्रश्न व्यवस्थित करा. फाइंड द स्लोप्स 5.3 मधला नाही सेकंड क्वेश्चन परफेक्ट करायचं. एक एक्झाम्पल सॉल्व करून बघा त्याच्यातलं. फाइंड द स्लोप्स पॉईंट्स आर कोलिनियर वगैरे अगदी त्याच बेसवरती असण्यासारखे आहेत. बाकी मग ट्रायंगल वगैरे ते स्लोप ऑफ द ईच साईड वगैरे किंवा व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम वगैरे शो करायला सांगितलेलं आहे. तर वरचं तुम्हाला कोलिनियर जमलं की ते शो दॅट करायला अवघड नसतात. मग कोलिनियर उगच मुलं त्याला घाबरतात की इतके सगळे प्रश्न आम्ही करून जायचं का, सगळे नाहीत करून जायला लागत. कोलिनियर डिस्टन्स फॉर्म्युला तुम्हाला जमतो ना, त्याच्यावरून पॅरलोग्राम वगैरे किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल वगैरे आहे का नाही हे काढायला असतं. फक्त लास्ट स्टेप तेवढी आलेच लक्षात कशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे ह्याच्यातलं. त्यामुळं 5.3 मधला दुसरा प्रश्न केला की तुम्हाला तिसरा प्रश्न 100% सुटणार आहे. तिसरा झाला परफेक्ट का, तर चौथा आणि पाचवा हा त्याच्यावर डिपेंड आहे. फक्त शेवटी काही शो पॅरलोग्राम किंवा इक्विलॅटरल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत का नाही वगैरे ह्याच्यावर ते तुम्हाला फायनल स्टेप तेवढे वेगळे असणार आहे. नाहीतर निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे नाही का असं म्हणतात पाऊण भाग तर तुम्हाला सेमच आहे. फक्त लास्ट स्टेप एखादी दुसरी स्टेप तुम्हाला चेंज करायची आहे. त्यानंतरचं आणखी तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री शिवाय तुमचा पेपर पूर्णच नाही होऊ शकत. भाग 2चा मॅथमॅटिक्स पार्ट 2चा. त्याच्यामुळे ट्रिग्नॉमेट्री 100% असणार आहे. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा, कॉट थिटा हे 6 जी ट्रिग्नॉमेट्रीची फंक्शन्स आहेत ती सगळी परफेक्ट करायची. पेपरला येणार म्हणजे येणारच आणि असणारच आहे. त्याच्याशिवाय कधी आत्तापर्यंतचे पेपरचं रेकॉर्ड आहे म्हणजे ट्रिग्नॉमेट्री येत नाही पेपरला असं कधीच होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला 6.1 मधला पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न परफेक्ट करायचा आहे. परफेक्ट म्हणण्यापेक्षा जरी व्हॅल्यू बदलल्या ना तरीसुद्धा तुम्हाला आता समजा टॅन थिटा आहे तर तुम्हाला जमलं पाहिजे. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा येतो. कॉट थिटा बरोबर 1 अपॉन टॅन थिटा असतं म्हणजेच कॉस थिटा अपॉन साइन थिटा येणार आहे. त्यानंतर सेक थिटा असेल तर 1 अपॉन कॉस थिटा असतं. आता हे मी फॉर्म्युले सांगण्यापेक्षा तुम्ही एकदा पाटीवर सोडवून बघा, त्यांचा सराव करा. नाहीतर हे जर त्याचं त्याला असं होतं मुलांचं की कारण सगळंच वाचलेलं असतं मग ते रट्टा मारला की तशीच परिस्थिती. ज्यांचं वर्षभर अभ्यास केलेला आहे त्या मुलांना आठवतं बरोबर टॅन थिटा बरोबर कितीही फिरवून प्रश्न विचारला तरी जमणारच.
त्याच्यामुळे 6.1 मधला पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न करायचा आहे. प्रूव्ह दॅटला कोणतंही असू शकतं, त्यामुळं प्रूव्ह दॅटसाठी सुद्धा तुम्हाला जर वरचे फॉर्म्युले पाठ असतील तरच तुम्हाला प्रूव्ह दॅट सुटणार आहे. जर कॉट थिटा बरोबर 1/tan θ येतं हे जर माहीत नसेल तर अजिबात त्या प्रूफच्या नादाला लागू नका, कारण फॉर्म्युले पाठ नाहीत. प्रूफच्या खाली प्रूफ कसं सोडवणार आहात कसं, त्यामुळे प्रूफ ते करायलाच पाहिजे. सेक थिटा बरोबर 1/cos θ माहीतच असायला पाहिजे. कोसेक थिटा बरोबर 1/sin θ येतो हे माहीत असतील वरचे फॉर्म्युले तर खाली प्रूफ सोडवायचं. जर फॉर्म्युलेच माहीत नाहीत तर ते प्रूफ सोडवण्यात अर्थ नाही आणि जमणार पण नाही आहे. त्यानंतर तुम्हाला sin² θ + cos² θ = 1 आहे. sec² θ बरोबर 1 + tan² θ, cosec² θ बरोबर 1 + cot² θ. हे फॉर्म्युले ज्यावेळेस तुम्ही कराल ना तर त्याच वेळी तुम्हाला काय होणार आहे तर ह्याच्यातले प्रूव्ह दॅटचे जे प्रश्न आहेत ना तर ते सुटतील. त्यामुळे ज्यांनी वर्षभर केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी मात्र असले प्रश्न बिलकुल सोडायचे नाहीत, सोडवूनच यायचं पेपरला आणि यायलाच हवेत. त्यानंतर बघा अँगल ऑफ इलेव्हेशन वगैरे त्याच्यातलं पण एक एक्झाम्पल असतं, त्यामुळे एक इलेव्हेशनचं आणि एक डिप्लेशनचं असे तुम्ही व्यवस्थित त्याच्यातले करा. आता मी म्हणणार नाही डिप्रेशनचे आणि इलेव्हेशनचं कोणतं येईल वगैरे, पण तुम्हाला ते करायचं आहे. मेन्शुरेशनचे बऱ्याच वेळा तुम्हाला ॲक्टिव्हिटी पूर्ण करा असं असतं, त्याच्यामुळं ज्यांचं गणितीय म्हणजे जे कॅल्क्युलेशन आहे ते ज्यांचं व्यवस्थित असणार आहे त्यांना 100% ह्याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यातले ॲन्सर कॅल्क्युलेशन्स वगैरे येणार आणि सुटतातच, काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये. वर जरी तुम्हाला बऱ्याच ॲक्टिव्हिटीमध्ये फॉर्म्युला दिलेला असतो, फक्त त्याच्या व्हॅल्यू पुट करूनच नाही तुम्हाला डिराईव्ह करायचं असतं. इथंपर्यंत तरी काही प्रॉब्लेम म्हणजे येण्यासारखं म्हणजे काय सराव करून बघितला किंवा अगोदर तुमचा सराव असेल तर हिथली गणितं सुटतात. आणि फॉर्म्युले पाठ केले तरी चालतील, कॉपी करून काही उपयोग नाही त्याचा. आणि तुम्हाला मी क्लासमध्ये असताना प्रत्येकाला 5-5, 10-10 वेळा हे फॉर्म्युले लिहायला सांगितले होते. ज्यांनी प्रामाणिकपणे लिहिलं असेल त्यांना 100% हे पेपरला आठवतील. आणि कसाही ज्यांचा अगोदर अभ्यास झाला आहे ना मेन्शुरेशनचा त्यांनीच ह्या फंदात पडावं, नाहीतर मग फॉर्म्युल्यांचा सगळा गोंधळ करून बसू नका. आणि जर तुम्हाला कॅल्क्युलेशन असतील आणि अनावधानानं जर पेपरला वर फॉर्म्युला आला नुसते व्हॅल्यू जर टाकून तुम्हाला सॉल्व करायचं असलं तर काही प्रश्नच नाही, मग सुटू शकेल. पण फॉर्म्युले आठवून वगैरे मग काय, पण अजून वेळ आहे त्याच्यामुळे अभ्यास करा. इंग्लिशचा काही शुक्रवारी पेपर आहे, परतच्या वेळ मिळत नाही तेवढा करा. आणि इंग्लिशचा 2-3 दिवस दिले तरी चालतील. सगळ्याच्या सगळा काही त्याच्यामध्ये तुम्ही टाईम वेस्ट बिलकुल करत बसू नका, कारण परत 1-2 दिवसांच्या सुट्ट्या असतात आणि एवढं सगळं हाताखालून कधी घालवायचं असं होतं. आणि गणिताला कसं आहे, एक स्टेप नाही आठवली ना तर पुढचं काहीच आठवत नाही. मग असं नको व्हायला आणि आपण कुणावर डिपेंड नाही राहायचं की कोणतरी सांगेल वगैरे, हे असं नको आहे. स्वतः प्रिपरेशन करा, वर्षभर कष्ट केलेत म्हटल्यावर 100% पेपर आठवणार. आणि मग ज्यांनी टाईमपास केला आहे त्यांचा काही प्रश्नच नाही. म्हणून ते सगळे सूत्र एकदा करा. सूत्र म्हणजे पहिल्या ह्याच्यातले क्युबाईड आहे, क्यूब आहे, सिलेंडर आहे, कोन आहे, स्फिअर आहे. सगळे फॉर्म्युले म्हणजे कोणते आहेत बघा, क्यूब आहे, क्युबाईड आहे, सिलेंडर आहे, कोन आहे, स्फिअर आहे, हेमिस्फिअर वगैरे आहेत. तर हे सगळे फॉर्म्युले एकदा पाठांतर करा. पाठ केले की मग पुढचे तुम्हाला फॉर्म्युला टाकूनच तुम्हाला व्हॅल्यू सॉल्व करायचे असतात. तरीसुद्धा तुम्हाला 7.1 मधले बऱ्यापैकी सगळे एक्झाम्पल तुम्ही सोडवून जायचे, कारण ज्यांना आउट ऑफ मार्क्स पाहिजेत त्या विद्यार्थ्यांनी तर शाब्दिक उदाहरणं सगळी सोडवायची, कारण कोणतंही विचारू शकतात आणि 4 मार्कांसाठी तर असणारच ह्याच्यातले, त्याच्यामुळं ते परफेक्ट करा. त्यानंतरचा 7.2 सेम जसं फॉर्म्युले आहेत ना फ्रस्ट्रम ऑफ कोन वगैरे, तर ते आणि ह्याच्यातले मी बऱ्यापैकी सगळे सोडवून दिलेले आहेत. तुम्हाला एवढं पण सांगितलं होतं की कपॅसिटी ऑफ द बकेट वगैरे असं काढायला सांगितलं असलं ना तर त्यांचं व्हॉल्यूम काढायचं असतं, किंवा किती लिटर पाणी मावेल वगैरे असं सांगितलं तर त्यांचं व्हॉल्यूम काढायचं असतं, कारण डिरेक्टली तुम्हाला व्हॉल्यूम काढा असे कोणतेही प्रश्न एक्झामला विचारत नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला कपॅसिटी वगैरे किंवा किती लिटर वगैरे पाणी मावेल ना अशा रिलेटेड विचारले जातात. त्यामुळे 7.2 तुम्हाला सगळा करावाच लागेल. लेंथ ऑफ आर्क त्याच्यातलेही तुम्हाला एखादा दुसरा असू शकतो, त्यामुळे 7.3 सेम फॉर्म्युल्यावरतीच डिपेंड आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म्युले पाठ असणार त्यांना यातले प्रश्न सुटायला काही हरकत नाही. 7.4 ही सेम फॉर्म्युल्यावरतीच अवलंबून आहे. त्यामुळे जेवढे सांगितलेले आहेत तेवढे तर परफेक्ट करा. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जे हे आलेले असतात बघा प्रूफ दॅट वगैरे, प्रूव्ह दॅट असे असतात ना क्वेश्चन, तर ते नेहमी सॉल्व करायचे.
जसं तुम्हाला जमेल तसं गिव्हन लॅब प्रूफ लिहा किंवा टू प्रूफ वगैरे असतात, ते तुम्हाला ॲक्च्युली वर काय दिलेलं आहे त्याच्यातनंच तुम्हाला सिलेक्ट करायचे असतात. म्हणजे काय त्याच्यातलं कंटेंट लिहायचं आहे. म्हणजे इफचं वाक्य असेल तर पहिल्यांदा आपण गिव्हनमध्ये लिहितो, परत देन नंतर असणार आहे ते टू प्रूफ